वरळी शिवडी मार्गिकेचा प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडणार. पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करून एप्रिलपर्यंत तो MMRDAकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश. प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबर उजाडणार. जे रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सुविधांचं उद्घाटन. सुविधांमुळे उच्च दर्जाचे उपचार मिळणार. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक आणि प्रशिक्षणाला चालना मिळणार. समृद्धीवरून मुंबई गाठण्यासाठी आणखीन एक रस्ता. MMRDAकडून साकेत आमणे उन्नत मार्गाला मंजुरी. आमणेवरून थेट दक्षिण मुंबईमध्ये येता येणार. नव्या मार्गासाठी 500 कोटींची तरतूद. 5 मार्चपासून स्कूल बसचा राज्यव्यापी संप. ई-चलान प्रणालीतील त्रुटींवर संघटनांचा आक्षेप. परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता. लवचिक भूमिकेची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. कल्याण डोंबिवलीतल्या पाठिंब्याबाबत शिंदेंनी आभार मानल्याची माहिती. भेटीचं नेमकं कारण गुलदस्त्यात. पवार आजोबा आणि नातू एकाच वेळी राज्यसभेवर जाण्याची शक्यता. मवियाकडून शरद पवारांची फेरनिवड जवळपास निश्चित. तर राष्ट्रवादीतून पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. अजित पवारांच्या आवाजातला AI व्हिडिओचा वापर नको. सुनील तटकरेंची प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना सूचना. AI व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा. राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची फिल्डिंग. निष्ठावंतांना न्याय देण्याची मागणी. विनोद तावडे रामदास आठवलेंच्या नावाची चर्चा. संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर. MIM कडून विरोधी पक्षनेते पदासाठी समीर साजन बिल्डर. महापालिकेच्या सत्तेतही समीर विरोधात समीर. महापौर समीर तर विरोधी पक्षनेतेही समीर.